महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। शहरातील मुंबई नाका परिसरातील नागजी भाग, हिरवेनगर, वडाळा रोड येथे आज पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली। अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने भंगार गोडाऊन आणि शेजारील हॉटेलवर तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे सुमारे 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान 3 जेसीबी आणि 2 डंपर घेऊन काही अज्ञात व्यक्ती घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी गोडाऊन व हॉटेलचा काही भाग पाडण्याचा प्रयत्न केला। यावेळी गोडाऊन आणि हॉटेलमध्ये काही नागरिक झोपलेले होते। अचानक सुरू झालेल्या तोडफोडीमुळे परिसरात गोंधळ उडाला। सुरुवातीला स्थानिकांना ही नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई असल्याचा संशय आला, मात्र काही वेळातच हा प्रकार अज्ञात व्यक्तींनी केल्याचे स्पष्ट झाले। या घटनेत भंगार गोडाऊन आणि हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री घेऊन आलेल्या व्यक्ती कोण होत्या, हा जमीन बळकावण्याचा प्रयत्न होता का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत असून पोलिसांकडून लवकरच तपास सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।